नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण देवी असो गावात तिथे राजापूर इथे तिथे आज आपण जांगल देव मंदिराला भेट देण्यास जात आहोत। जांगल देव म्हणजे जे गुरं राखायला यायचे त्यांना जांगली असे म्हणायचे। तर त्यांनी ते मंदिर तिकडे स्थापन केलेली होती। तर ते छोटंसं असं मंदिर आहे, पण जे तिकडचं वातावरण आहे जे हिरवळ आहे सगळीकडे आणि शेतात आहे सर म्हणजे रानामध्ये, तर तिकडे ते मंदिर आहे छोटंसं, ते बघायला आपण जाणार आहोत। आणि या देवी असं गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जमिनीवरती तुम्हाला कातळ बघायला भेटेल। तर कातळ म्हणजे काय मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने। जे दिसते तुम्हाला पूर्ण कातळ आहे, म्हणजे दगडी साहेब जमीन आहे, ते जमिनीवर माती नसते, हे पूर्ण असं सगळीकडे असंच आहे। तुम्ही जेवढं लांब लांबपर्यंत बघाल सगळीकडे असंच दिसेल तुम्हाला असं, आणि त्याच्यावर हे हिरवं असं गवत दुरुजून आलं आहे। तर मित्रांनो, इथे आपण चालताना इथे तुम्हाला दिसत असेल ही जी पिवळ्या रंगाची अशी सगळीकडे हिरवळ दिसते आणि त्याच्यामध्ये ही जी फुलं दिसतात ही, या फुलांना सोनतळीची फुलं म्हणतात। ही बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो, या फुलांना सोनतळीची फुलं म्हणतात। ही गणपतीचं आपलं जे डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये वरती जे मांडव असतो त्याला ती महत्त्वाची असतात ती फुलं, आणि ती फुलं परत अजून वेगवेगळी फुलं असतात ती सगळी लावली जातात डेकोरेशनच्या वरती, जी की खूप महत्त्वाचे मानली जातात त्या फुलांना। तर ती इथे सगळीकडे ठिकठिकाणी आहेत, दिसतात आपल्याला, तिला सोनतळीची फुलं म्हणतात। तर तुम्ही पण तुमच्या गावी डेकोरेशनला ती वापरतात की नाही आणि ती कुठून आणतात ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा। ही बघा, ही तुम्हाला अशी ठिकठिकाणी मी जे तुम्हाला मंदिर बोललेलो ते मंदिर आहे बघा, इथे समोरच आहे आपल्याला दिसतंय लांबून। त्या मंदिराकडे जायचं आहे आपल्याला, आणि ही वाट आहे त्या मंदिराकडे जाण्याची, ही वाट आहे त्या मंदिराकडे जाण्याची। आणि एकदम असं इथे सगळीकडे हिरवगार दिसतं, पण हे खरं म्हणजे जमीन नाही, ते कातळ आहे, सगळीकडे कातळ आहे आणि मध्ये मध्ये असे डबके असतात। तर त्याच्यावर हिरवं रान येतं त्या डबक्यांवरती। तर तुम्हाला जेव्हा चालतात तेव्हा कातळावरूनच चालायला लागतं, नाही तर ते डबक्यात पाय जातो तुमचा, ज्याच्यात पाणी साचलेलं असतं। हे बघू शकता इथे असं। तर मित्रांनो, हे बघू शकता, हे ते मंदिर आहे ज्या मंदिराला आपण आलेलो, बघू शकता जांगलदेव मंदिर, असं मंदिर आहे। आणि इथे हा असा सगळा परिसर, शांत एकदम वातावरण, सगळीकडे हिरवगार नुसतं असं रान आणि कातळ, आणि इथे पाणी साचलेलं तुम्हाला असं हिरवं। म्हणजे काय आपली वाडीतली माणसं मुलं यायची ना नमस्कार मित्रांनो, आपण तुम्हाला माहिती आहे की सकाळी जांगलदेव मंदिराला गेलेलो, तर आता आपण आर्यादुर्ग मंदिराला इथे आलेलो आहे। तर इथलं जे मेन दैवत आहे त्या मंदिराच्या आज आपण भेट द्यायला आलेलो आहे। इथे बघू शकता हा एंट्री गेट आहे इथे, आणि असं हे मंदिर ते मंदिराचा परिसर आजूबाजूचा आणि पूर्ण समोर तिकडे डोंगर आणि हिरवळ सगळीकडे, आणि असे आर्यादुर्गा मंदिर बघू शकता इथे।
आणि इथे काहीतरी काम सुरू आहे. इथे मंदिराचं कार्यालय. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि या मंदिराचा परिसर इथे हे काम चालू आहे कसलं तरी, जे की मंदिराच्या त्या साईडला मी तुम्हाला दाखवलं की ते कार्यालय होतं. तुम्ही थोडं तुम्हाला फिरून दाखवायचा प्रयत्न करतो. इथे फक्त निवास म्हणणं आहे. इथे मला वाटतं राहण्यासाठी वगैरे सोय असेल इथे, म्हणजे इथे रहिवासी येतील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतील त्यांच्यासाठी. आणि इथे काहीतरी काम सुरू असेल, मला वाटतं डेव्हलप काहीतरी करत असतील त्यासाठी. हे असं मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर इथे बसायला वगैरे व्यवस्थित जागा केलेली आहे, स्वच्छता वगैरे व्यवस्थित. आणि हे त्यासाठी लिहिलेलं आहे बॅनरवरती माहिती, देवीच्या आरती. आर्यादुर्गा मंदिराच्या बाजूला जाका देवी मंदिर म्हणून आहे. ही आर्यादुर्गा देवीची बहीण आहे. तर या मंदिराची जी माहिती आहे ती दादा आपल्याला थोडी देतात शॉर्टमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आपण देवी असोळ, राजापूर तालुक्यातील देवी असोळ या गावी आपण आलेलो आहोत. या गावामध्ये हे सुप्रसिद्ध आर्यादुर्गा देवीचं मंदिर आहे. आणि हे जे देवी असोळ गाव आहे हे रत्नागिरीपासून 52 किलोमीटर, तसेच राजापूर तालुक्यापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मुंबईपासून जर तुम्हाला यायचं असेल 340 किलोमीटरचं अंतर आहे इथे येण्यासाठी. आता या देवी असोळ गावातील हे आर्यादुर्गा मंदिर हे खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे. आणि ही आर्यादुर्गा देवी जी आहे, या देवीची जी स्टोरी आहे ती मी या गावातील लोकांकडून ऐकलेली स्टोरी तुम्हाला सांगतोय. तर काय होतं, पाळसुले देसाई नावाचे गृहस्थ होते. हे या हसोळ गावामध्ये राहायचे. आधी जे देवी हसोळ गाव आहे त्यामध्ये तिथे राहायचे. आणि ही ॲक्च्युली जी देवी आहे ही कर्नाटकातील अंकोला या गावातील ही ॲक्च्युली ही देवी मूळची हिचं स्थान आहे. तर हे जे पाळसुले देसाई नावाचे गृहस्थ होते हे खूप मोठे या देवीचे भक्त होते. ते दरवेळेला या देवीच्या दर्शनासाठी तिकडे कर्नाटकातील अंकोला गावात जायचे, दरवर्षी दर्शन घ्यायचे. तर शेवटी काय झालं की ते खूप वयोवृद्ध झालेले आणि ती त्यांची शेवटची विजिट होती या देवीला भेटण्याची अंकोला गावामध्ये. आणि त्याच्यानंतर ते परत इथे येऊ शकत नव्हते त्या देवीला भेटण्यासाठी. आणि देवी पण त्यांच्या या श्रद्धेने खूप प्रसन्न झालेली होती. आणि त्याच एकदा त्यांना रात्री स्वप्नामध्ये ही देवी आली आणि बोलली की तुम्हाला परत इथे येण्याची गरज नाही आहे, मी तुमच्या श्रद्धेने खूप प्रसन्न झाली आहे, मी तुम्हाला तुमच्या मागे तुमची वाट फॉलो करीन. आणि म्हणजे आपण म्हणजे तुम्ही जसे जाल, पण एकच अट घातली की जिथे तुम्ही मागे वळून बघाल तिथेच मी थांबेन. आणि तसंच मग ते जेव्हा रिटर्न आपल्या इथे घरी येत होते हसोळ गावी, तेव्हा येताना त्यांना काय झालं की मागून देवीच्या पैजणांचा आवाज यायला लागला पायाचा. तर त्यांनी क्युरिओसिटीने असं मागे वळून बघितलं आणि त्याच ठिकाणी मग ही देवी थांबली. आणि तेच हे ठिकाण आहे जिथे हे नंतर मग आर्यादुर्गा देवीचं मंदिर असं बांधण्यात आलं. खूप फेमस ठिकाण आहे. इथे तुम्हाला खूप सारी कातळ शिल्प पण बघायला मिळतील. ते पांडवकालीन विहीर पण आहे. खूप म्हणजे ऐतिहासिक असं स्थान आहे, खूप जुनं स्थान आहे. सो नक्की व्हिजिट करा इकडे. धन्यवाद.